नेहमीच मसालेदार भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो ना, तर चला आज बनवूया आपण मस्त अशी बिना वाटण्याची सुकट आणि बटाट्याची रस्सा भाजी. तर इथे तुम्हाला तेलामध्ये काळा काळा दिसेल, तर त्याच्यामध्ये ना वाळलेली भेंडी तळली होती, तेच तेल आहे. त्याच्यात थोडं तेल टाकलेलं आहे आणि आता तेल तापल्यानंतर त्याच्यावर आपण हे बारीक चिरलेला लसूण टाकलेले आहे. नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. आता कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे. कधी कधी ना अशी साधीच भाजी खायला छान वाटते म्हणजे वाटण्यापेक्षा पण. आणि नंतर टोमॅटो मिरच्या घेतल्या, त्यांना आम्हाला तिखट जरा आवडतं. कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली. तर आता मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर पण टाकलेली आहे. कांदा मऊ पण झालेला आहे आणि परत थोडंसं परतवून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकतोय हळद आणि लाल तिखट टाकते मी. फक्त आमच्याकडे लाल तिखट आहे त्याच्यामुळे लाल तिखट आहे. आणि थोडासा म्हणजे मसाला वगैरे आमच्याकडे वापरत नाही, तो नसतो आमच्याकडे, फक्त लाल तिखट आणि हळदच असते. आणि आता इथे टाकते मी थोडासा चिकन बिर्याणी मसाला, म्हणजे चव चांगली येण्यासाठी. तुमच्याकडे जसं गरम मसाला वगैरे असलं तर तुम्ही वापरू शकता, पण अगदी सिंपल भाजी पण छान लागते. आणि आता मी इथे टाकणार आहे टोमॅटो चांगला मऊ असं होऊन द्यायचे तेल सुटेपर्यंत. तर इथे टोमॅटोला बघा मस्त असा तेल सुटलेले आणि बाकी कलर पण बघा लालसरच आलेला आहे. आणि आता आपण टाकतो याच्यामध्ये सुकट आणि बटाटा, परत असं परतवून घ्यायचे. आणि आपण नंतर याच्यामध्ये पाणी टाकायचे, पण पाणी टाकण्या अगोदर त्याला थोडीशी अशी वाफ होऊन द्यायची, थोडा वेळ झाकण ठेवायचं, जेणेकरून तरी अशी भाजीला छान येते. अगदीच काही सेकंद किंवा एखाद मिनिट झाकण ठेवलं ना तरी पण, आणि गॅस मात्र बारीक करायचे आणि मग पाणी टाकायचं कधी, मग तरी छान येते. तर आता इथे आम्हाला 4 माणसांचा आम्हाला रस्सा बनवायचा आहे, त्याच्यामुळे आता मी एवढं असं हे पाणी टाकलेलं आहे. उकळी येऊन द्यायची, चांगलं शिजवून द्यायचे आणि नंतर तुम्ही त्याच्यावर कोथिंबीर वगैरे टाकू शकता. तर ते ओतू जायला नको म्हणून मी प्लेटमध्ये थोडंसं पाणी ठेवलेले आहे आणि ते त्याच्यात ठेवलेले आहे, म्हणजे वाफेत अजून छान असं उकळलं. आता उकळ पण आलेले आहे आणि भाजीला वास पण मस्तच येतो आहे. आणि पावसाचं सध्या वातावरण आहे, त्याच्यामुळं साधा सिंपल अगदी रस्सा भात छान लागतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. आणि सबस्क्राईब करा. आणि ते पापड, सुकट बटाटा आणि भातावर ताव मारायला चला या.